पण पुढच्या काळामध्ये आणखी काही आपल्याला वेगळे कार्यक्रम नायगावच्या संदर्भात नायगावला जे आहे आज हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. ते स्वतः मुख्यमंत्री आले आणि त्याच्याबरोबर 7-8 मंत्री सुद्धा आले. सातारा जिल्ह्यातीलच 4 मंत्री आहेत ते सुद्धा आले. विधानसभेचे सभापती आले आणि फार मोठ्या प्रमाणावर जे आहेत फुलेप्रेमी सगळे आले होते आणि त्यांनी हा सगळा आढावा घेतला आणि तिथे आपण जी मागणी केलेली आहे की मुलींसाठी जे आहे संरक्षण प्रबोधिनी काढायचे आहेत 200 मुलींसाठी. त्याच्यासाठी पैसे वगैरे मंजूर झालेले आहेत, जवळजवळ काहीतरी 180 कोटी रुपये. परंतु जागा नाही, जमीन नाही, 10 एकर जमीन पाहिजे. त्यांनी तिथल्या तिथे ऑर्डर दिल्या की ताबडतोब या जमीन या अधिग्रहित करा आणि काम सुरू करायचं. त्याच्यानंतर एक स्मारक जे आहे ते उभं करायचं आहे. वेगवेगळ्या आणखी त्याच्यामध्ये गोष्टी असलेल्या त्याची किंमत जवळजवळ 134 कोटी रुपये आहे. ते 134 कोटी रुपयाचं जे आहे